मोठ्या बातमीनं करूयात। शपथविधी सोहळ्यात सीएम आणि 2 डीसीएम शपथ घेणार का असा सवाल उपस्थित होतोय। जास्त संख्येने मंत्री शपथ घेण्याची तुर्तास तरी शक्यता कमी आहे। हिवाळी अधिवेशनानंतर मोठा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते। शपथविधीत जास्त मंत्री शपथ घ्यावेत यासाठी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडून तुर्तास तरी हिरवा कंदील नसल्याची माहिती मिळते। शपथविधीला त्यामुळे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे शपथ घेण्याची शक्यता आहे। जास्त संख्येने मंत्री शपथ घेण्याची तुर्तास तरी शक्यता कमी आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। काय सांगाल सागर, आपण बघतोय शपथविधी सोहळ्यात आता एक मुख्यमंत्री अर्थातच आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची शक्यता आहे। बाकी मंत्री नेमके कधी शपथ घेऊ शकतात आणि मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होऊ शकतोय? शपथविधीचे संकेत देण्यात आल्याची माहिती मिळते। त्याचं प्रमुख कारण म्हणजे पंतप्रधानांचा दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये प्रोटोकॉल प्रमाणे वेळेची मर्यादा कालावधी ठेवणं हे अपेक्षित आहे। यामुळे कदाचित इतर मंत्र्यांचा शपथविधी कदाचित नागपूरच्या अधिवेशनानंतर होईल की काय अशी एक जोरदार चर्चा रंगलेली आहे। दुसरीकडे राज्यातले भाजप असतील नेते, राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते असतील आणि शिंदे शिवसेनेच्या पक्षाचे नेते असतील, यांची मात्र आग्रही भूमिका आहे की किमान 5 तरी मंत्र्यांचा शपथविधी प्रत्येक पक्षाचा, म्हणजे असं साधारणतः 15 मंत्र्यांचा शपथविधी करावा। पण दिल्ली याला अद्यापही होकार आलेला नाही। दिल्लीकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला नाही। तुर्तास राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि 2 उपमुख्यमंत्री असे महायुतीचे 3घांचा शपथविधी होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसंच भाजपाचे इतर काही महत्त्वाचे नेते, केंद्रातले केंद्रीय मंत्री, वेगवेगळ्या भाजप शासित राज्यातले मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत किमान 3 या प्रमुख नेत्यांचा शपथविधीला ग्रीन सिग्नल दिलेला आहे। इतर मंत्र्यांच्या बाबतीत काही पुढच्या 2 दिवसामध्ये काही घडामोडी घडतायत का आणि किमान प्रत्येकी पक्षाचा, म्हणजे जर महायुतीचे 3 प्रमुख पक्ष ग्राह्य धरलं तर प्रत्येकी 5-5 असे 15 लोकांचा शपथविधी करावा अशी आग्रही स्थानिक जी मागणी आहे ती पूर्ण होती का याकडेही लक्ष आहे। तुर्तास 3 मंत्री असतील, जे एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळ्याला ग्रीन सिग्नल असल्याची माहिती एनडीटीव्हीला मिळाली। निश्चितच या सगळ्या घडामोडींसंदर्भातले सगळे अपडेट्स सागर तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।